आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नरी रडू नको अग. तुझं काय होतंय ना समजू शकते मी. तू नालायक बाबाराव सतत पाण्यात बघतो तुला. तुझा छळ करण्यासाठी, तुला ऑफिस मधून काढून टाकण्यासाठी तुझा अपमान केला त्यांनी. पण नरी अगं तुझ्या हिमतीचं कौतुक आहे. तू अजिबात न डगमगता इतक्या खंबीरपणे तुझी बाजू मांडलीस ना, मला खूप आवडलं अगं ते. अशीच खंबीरपणे उभी राहा आणि विश्वास ठेव, तुझं पुढे वाईट करू शकत नाही. मी आहे तुझ्या पाठीशी. सगळं चांगलं होणार आहे आता. फक्त रडू नको. अरे असं काय हसतोयस गालातल्या गालात? आई, आज सगळं घर आनंदानं उजळल्यासारखं दिसतंय ग. आणि त्यात तुझा उत्साह, तुझी लगबग आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद. किती वर्षांनी तुला असं बघतोय. खरंय. आई, तू आपल्या नलीसाठी ड्रेस आणलायस? अरे म्हणजे काय, ती काय शत्रू नाही माझी. आई आहे मी तिची. मला वाटतं रे खूप करावं तिच्यासाठी, पण ती मुलगी एक ऐकून घेत नाही माझं. आणि खरं सांगू, मला हसायला, आनंद व्यक्त करायला जरा भीतीच वाटते. नलीच्या बाबतीत जरा जास्तच. लगेच मला असं वाटतं की पुढं काहीतरी संकट तर येणार नाही ना, काही वाईट तर होणार नाही ना. आई, सारखा तोच विचार करते ना, म्हणून म्हटलं आता तिला नोकरी लागली आहे, जरा तिचं कौतुक करावं. सकाळी काही जमलं नाही तुमच्यासाठी करायला, मग जाऊन हा ड्रेस घेऊन आले. शोभून दिसेल ना तिला. मागच्या वेळी आणला होता तिला ड्रेस, आवडला नाही तिला, घातला पण नाही. आवडतो का बघू हा ड्रेस. आहे तशी गुणाची, पण जरा हट्टी आहे, पण स्ट्रॉंग आहे. अजिबात घाबरत नाही संकटांना, बरोबर उत्तर देते. अभिमान आहे मला तिचा.
सईचं कोण? काय मॅडम, कुठे गायब आहे तुम्ही? पत्ता कुठे आहे तुमचा? म्हटलं काय मैत्रिणीला आठवण येत नाही माझी, तर आपणच फोन करावा. बरं झालं तू कॉल केलास. हो, चांगलंच केलंय मी. नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये तू माझी वेगळी मैत्रीण आहेस ना, स्पेशल फ्रेंड आहेस माझी. आणि हो, तुला नवीन जॉब मिळालाय ना, त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. आणि काय ग, हा एवढा सुंदर चेहरा एवढा रडवेला का दिसतोय? काय झालं? तूच आता म्हणालीस ना ग, स्पेशल आहे, वेगळी आहे, तिकडे आहे ना मी. काय बोलतेस तू हे? हा, खरं तेच बोलते. मला ना सुखाने जगू देत नाहीयेत ग. माझ्या बॉसला मी तिकडी असल्याचा राग येतो, म्हणून त्याने ना सगळ्या स्टाफ समोर माझा अपमान केला. खूप वाईट बोलला ग तुम्हाला. हे बघ, कुणी काही म्हणू दे, पण तू तुझं काम प्रामाणिकपणे करशील याची खात्री आहे मला. आणि तू तुझ्या कामात चुकणार नाही हे पण माहिती आहे. तरी सुद्धा बोलले. हे बघ, वाईट लोकांकडून चांगुलपणाची अपेक्षा का ठेवायची आपण? आणि माझ्याही आयुष्यात अशी गोष्ट घडलीये. त्या विक्रमने माझ्या चारित्र्यावर चिखलफेक केली तेव्हा मलाही असाच त्रास झाला होता. माझी चूक नसताना मला सगळं काही सहन करावं लागलं. जीव नकोसा झाला होता मला. त्यात मला घरातून पण हाकलून दिलं, पण देवांश सरांनी मला साथ दिली. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि देव सुद्धा योग्य न्याय देतोच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण शस्त्र टाकायचं नाही आणि सत्याची कास तर अजिबात सोडायची नाही. आणि देव आहे ना ग, तो आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला पाठवतोच जो कायम आपल्या पाठीशी उभा राहील. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू फायटर आहेस की नाही? मस्तपैकी फाईट कर. मी फाईट करते ग आणि करत राहीन. तरी सुद्धा ना एक गोष्ट, सई, काय झालं ऋषी? अजून कशी आली नाही नली? म्हणजे एवढा उशीर होत नाही तिला कधी. मी फोन केला होता तिला, पहिल्यांदा बिझी आला आणि आता तर स्विच ऑफ येतोय. बघितलंस, हे असं असतंय. वेळ होणार हे तिला सांगायला हवं होतं ना. आता कधी येणार ही? पण मी वेळेत आलोय. हे घ्या, तुम्ही मागवलेले गुलाबजामुन आणि उरलेले 10 रुपये. थँक्यू. काय झालं, आज शांत का? काही नाही रे, आम्ही नलीची वाट बघतो. नलीची वाट बघताय? मग शेत घराकडे जा. शेतकऱ्यावर का? कारण नलीला मी शेत घराकडे जातो ना पहिली, ती तिकडेच आहे. नले,
इतक्या रात्रीचं तू एकटी इथे काय करतेस? येते मी कधी कधी इथे. इथे आलं की जरा शांत वाटतं, छान वाटतं मनाला. इकडे मायेची ऊब जाणवते मला. कधी मन अस्थिर झालं की येते मी इथे. अगदी माझ्या मनातलं बोलीस म्हणून गंमत वाटली. माझंही असंच आहे. या एकांतात, शांततेत एक वेगळीच मायेची ऊब आहे. वेद, थँक्यू. तू ऑफिसमध्ये माझ्यासाठी जो स्टँड घेतलास त्यामुळे मला खूप आदर वाटला. इट मीन्स लॉट टू मी. ऍक्च्युली नकळत माझ्याकडून खूप चुका झाल्या रे. मी तुझी परीक्षा घेता कामा नये होती. पण त्या संकेत प्रकरणामुळे ना माझी कुठच्याच पुरुषावर विश्वास ठेवायची हिंमतच होईना. पण तुझ्यामुळे मला समजलं, सगळे पुरुष सारखे नसतात. मी आज ना दिवसभर तोच विचार करत होते रे. किती क्षुल्लक गोष्टींवरून भांडले मी तुझ्यासोबत. पण तू प्रत्येक वेळी मला समजून घेतलंस. प्रत्येक वेळी तू माझ्या चांगल्याचाच विचार केलास. मी संकटात असले तू धावून यायचास. माझ्या अडचणीच्या वेळी तू धावून आलास. संकेतच्या प्रकरणावेळी सुद्धा तू मला सावध केलंस. जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा तू मला हेल्प केलीस. आणि मी ते फेड्यासारखं कर सोडून निघालेले तेव्हा पण तूच हिंमत दिलीस मला. तूच घरी आणलंस. आणि आता चक्क बाबांच्या विरोधात जाऊन मला तू नोकरी दिलीस. आणि मी वेड्यासारखा अविश्वास दाखवत होते तुझ्यावर. हसतोयस का? आज दुसरी बाजू कळली. म्हणजे जशा नाण्याला दोन बाजू असतात ना, तशाच मनाला सुद्धा दोन बाजू असतात. फटकळ आपली मतस्थळे तोड मांडणारी नली माहिती होते. तुझी हळवी बाजू आज पहिल्यांदा कळते. नली, खरंच खूप निर्मळ मनाची आहेस तू. आणि तू माझं कौतुक का करतेस? आपण आपल्या आवडत्या माणसासाठी जे काही करतो तेच सगळं केलं ना. भूतकाळात जगू नये. जे झालंय ते विसरून जावं आणि पुढे चालावं. पण तरी पण वेदन आपण एक काम करूया, आत्ताचा क्षण जगूया. बघ किती छान वारा सुटलाय. किती प्रसन्न वाटतंय. किती छान वारा सुटलाय. आभाळ बघ. चांदण्यांचा सडा पडलाय.
हो. विश मग लवकर. ओके. काय विश मागितली? असं सांगायचं नसतं, नाहीतर इच्छा पूर्ण होत नाही. नको सांगू जा. अगं रागावतीयस काय? बरं ठीक आहे, सांगतो. मी असं मागितलं की माझी जी आवडती व्यक्ती आहे ना, ती माझ्या अजून जवळ येऊ दे. आयुष्यभरासाठी. ते बघ, झेलीन सारे होईन मी तुझ्या उन्हात सावली. रूढी गोंधल्या आशा हातांच्या रेषात कोंडल्या दिशा भोग जाईना जीव राहीना तुझ्या विना. प्रीत बहरू दे आज सखे बावरी मुक्त उमलू दे हळुवार ती कळी. साथ लाभू दे जन्माची रागडी मुक्त उमलू दे हळुवार ती कळी. आई बघितलंस काय मूर्खपणा चालवलाय ते. आई हे बघ, तू शांत हो. आपण घरी जाऊन आरामात शांतपणे बोलूया प्लीज. नलीन बेत सोबत असता कामा नये. आई अगं ऐकून तरी घे. गप्प बस रे.
काय चाललंय तुझं? तुला हजारदा सांगितलं होतं ना, ऐकायचंच नाही असं ठरवलंयस ना तू. तू घरीच आहे, तुला दाखवते. काकू वेदनं कहर केलाय. किती समजावून सांगायचं याला. त्या पोरीनं मेंदू बधीर करून टाकलाय त्याचा. त्या दीड दमडीच्या काशा गावडीची बायको खोतांचा अपमान करायची हिंमत दाखवते आणि याला काहीच वाटत नाही. गारुड केलं ना त्याच्यावर नलीनं. त्याला कळत नाही, वेळीत सावध झाला नाही तर टिकळी आयुष्य पोखरून काढेल त्याचं. आधी शातीरपणे नोकरी मिळवली, आता घरात घुसायचं कारस्थान चाललंय. बाबाराव खोत, सावध व्हा. आता गप्प बसून चालणार नाही. तुमचं खरं रूप दाखवावंच लागेल. त्या नलीचा आता निकाल लावावाच लागेल.